आले बघा सण्याला घेऊन शाळेतनं. शाळेत गेली तर कावीनं एक रग धुतली खरी, पण पाणीच गेलं की काव्या. कसं ग आपल्याला नक्कीच्या लग्नाला 17 एक नाही ते जाऊ दे आता. पिंकी लाईट आली की करते की चालू. केव्हा करायचं तर असं धुणं का वाळायचं आपलं. संध्याकाळी काय गारटूनच मरायचं आपण उन्हात खायचं आणायचं. की थोडं. अजून किती राहिले ते कपडे? थोडेच आहे ते. आता कपाट मोकळं करायला लागल. भांडी घर बीर धुवून बिवून काढायचंय. भुका लागल्या त्या, जेवण केलं नाही. आता आम्हाला बघा धुणं सारवण केलं का नाही, अंडी मटण मांस तसलं खायला काही चान्स नाही. किती दिवस? हं किती दिवस? घट उठूस तर. आमच्या गावात आता भैरूपाचं घट बसत्यात आहे बघा. मग 9 दिवस घट. म्हणजे आपल्या दसऱ्याला कसं असतं या नवरत्नात शेम तसंच असतंय. फरक एवढाच असतो, ती घट आंबाबाईचं असतात आहे आणि ही घट भैरोबाचं असतात आहे. मग तिथून दसरा कसा येतो 9व्या दिवशी का 10व्या दिवशी दसरा आला की मग पुरणपोळी ही ती करतात. तसं इथं घट उठलं का ना त्या दिवशी गाड्या वडण्या असतात त्या. पुनव असते या पुनवला गाड्या वडण्या असतात त्या दिवशी. मग पुरणपोळी हे ते गोड धोड जेवण करतात ते सगळेजण आणि देवाचाच कार्यक्रम असतो गाड्या वाढण्याचा. गेल्या वर्षी तर काय मी व्हिडिओ केला नाही, पण त्याच्या अगोदर केलेला आहे तर व्हिडिओ. तुम्ही बघितला नसेल तर आता नका बघू, कारण मी नवीन व्हिडिओ करणार आहे गाड्या वाढण्याचा. पण त्यावेळेस छोकलीचा बाप असायचा ना संग, त्यामुळे ते मला गाडीवर पटकन घेऊन जायचं व्हिडिओ करायला. थोडा व्हिडिओ मी करायचे ना, येऊन जाऊन गाड्या कशा लावत्यात, मग आमचं काय चाललंय, गाड्या कशा लावत्यात, गाड्या किती माणसं जमा झाली, गाड्या कशा वाढत्यात, ही ती बऱ्यापैकी मी का नाही तुम्हाला महाग दाखवलेलं आहे. मग त्यासाठी चक्राले घातलेलं आहे. पण ह्या वेळेस का नाही, आता छोकलीचा बाप तर कामावर येणार आहे ती. कधी येणार आहे तर कोणती म्हटलं की जत्रेच्या टायमाला सुट्ट्या काढणार आहे. कारभारी म्हणलं जत्रेच्या टायमाला सुट्ट्या काढतो. आता 1.5 महिना होऊन गेला, कारण कारभारी आल्यावर बाजार हाट आपला असतो या. कारण आधी तर त्यांना संसाराचं नाद नव्हता, याड नव्हतं. आता ती मध्ये मला त्यांना हाकलून लावल्यापासून काय त्या माणसाचे तलपच जिरं नाही. काय सांगावं मी, उगा आपलं हाय जाऊ दे मरू दे, आज ना उद्या गोडी येत असते जाऊ दे मरू दे. म्हणजे मी इज्जतीमुळं आणि आपलं हाय म्हणून मी गप बसते, कुठं नादाला लागायचं इथे. पण त्या माणसाला वाटायला लागलं मी लयच त्याला भेया लागली कुणाच ठाम. वरच्यावरती लयच जोराला आला या, त्याची अजून जिरलीच नाही. वाटतं कुठं काय करत बसा. त्याला वाटायला लागले राधी लयच भीती काय की मला. अरे भीत कोण काय नसतं या. काय इज्जत काढायची म्हणलं ना, तू आता लय लांबपर्यंत चाललाय माझी इज्जत काढायला, पण आता तुला सुट्टी नाही बाबा, सुट्टीच नाही तुला. आणि तुला वाटत असेल का नाही की हे व्हिडिओ करते पण नाव घेत नाही. तू मग टपून हाय मी तुझं व्हिडिओमध्ये नाव घ्यावं किंवा मी तुला फोन करावा, मी तुला विचारावं बोलावं, कारण तुझी तेवढी लायकी पण नाही की मी तुझं नाव घ्यावं किंवा तुला मी फोन करावा. काय नाही, लेकरू हाताशी धरून तू मोबाईल नंबर घेतला मागून लेकराकडून आणि लेकराला हाताला धरून नंबर मागून घेतला आणि तुझं ही कुठानं चालू झाल्यात ही मला कुठं माहिती होतं र. तू असा म्हणजे तुझ्या ताटामध्ये काय वाढलेलं असतं, तुझ्या मनामध्ये काय असतंय. तुझ्या पोटात आर खाल्लेलं अन्न तर नाही, पण सारा गुच आहे बघ. तुझ्या मनात बी आहे काळं पाप, पण खरंच तुझ्या मनात लयच पाप आहे. तुझं असं तसं वाटलं होणार नाही, तुझलं किडं पडूनच मरशील. तुझं किडं याचाय सुद्धा कोण नसल, लयच डेंजर मारणार आहेस बघ तू. माझी लयच तळतळ घ्यायला लागलाय. माझ्या नवऱ्याला फुगवलं गप बसली, माझ्या बहिणींना काय काय सांगितलं मी गप बसली, माझ्या भावांना सांगितलं काय काय मी गप बसली. कारण वाटायचं जाऊ दे मरू दे, काहीतरी बोलत असन ती. अरे गोड बोलून एवढा फायदा का नाही, कोण कुणाचा घेत नाही. तुझं ना माझं जर काय असन भांडण किंवा माझ्याबद्दल तुझ्या मनात काय राग असन तर तुला माझं घरदार माहिती आहे, तुला माझा नंबर माहिती आहे, तुला मी पण माहिती आहे. बिनधास्त लयच माझ्याकडून मोठी चूक झाली असली तर माझ्या झिंज्या धर, तुला काय वाटन ती कर, मार हान बोल, तुला जे वाटल ते. पण हित तिथं कशाला खातोय
ह्याला सांगू नका आणि त्याला सांगू नका. काय तुला काय मिळतं असं बोलून काय? मग तू सांग, तू जर तुझ्या तोंडाने एवढं मोठं पाप करत असेल तर तू सांग तुला कशी फेड भेटल. आणि मी गप कशामुळं बसती या? कुठं नादाला लागायचं? हे काय चांगलं आहे का? उगं टाइम पण वेस्ट, पैसे पण वेस्ट. आणि शेवटी आपलंच आहे, आज ना उद्या गुढ येईल म्हणून मी गप बसते. तर तू त्याचा फायदाच घ्यायला लागलाय. नेमकं तुझं चाललंय काय? काय मला तुझं कळतच नाही बाबा. का गप बसलं की लगेच हळूच घेऊ? ह्याचं कसं झालंय माहितीये का? अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. ह्याची तर हिंमत होत नाही. असा का नाही शिपट घालून बसतो आणि हिथं तिथं कुठानं करतो. नेमकं ह्याचं म्हणणं काय? अरे तुझ्यासारख्या तर चाड्या बाया सुद्धा लावत नाही. ज्या टायमाला बाया का नाही एकमेकाचं बोलतात ना, त्या टायमाला भांडण लागते, त्या धडात धड नावं घेते ती आणि जिंजाला धरून भांडतात, हाताला धरून बोलतात. पण तू बायात बी नाहीच. बाया म्हणाव तर तुला लेकरं बी झाल्यात आणि गडे म्हणाव तर गडे असलं कुठं ना बी करत नाही. नेमकं तू कोणच्या ह्याच्यात आहेस? कॅटेगरीत कोणच्या वस्तू या? पण एवढं तर आहे बघ, मागं माझं जे काय झालं होतं ना, मी कंप्लेंट केली, माझा विषय तिथंच मिटला होता, सगळं झालं होतं. अजून कशाला हातानं हात खाजवून अवदान काढतो? तुझं काय लय मुळे याद उठतंय काय? तू सांग, तुझं लय मुळे याद उठतंय का? का त्याचं औषध माझ्याकडंच आहे का? सांग. तुला औषध देते मी चांगल्या का नाही. उन्हा तानाच्या लवंग्या मिरच्या घे, कोल्हापूरला भेटतात. हिथं तिथं जे तू का नाही फोन करून ही कुठानं करतोस ना, त्यापेक्षा तू ह्याला जा, कोल्हापूरला मार एक चक्कर. नाही तर ऑनलाईन पण मिळतात लवंग्या मिरच्या आण चांगल्या का नाही. तुला तर टाईम तर कुठेही तेवढा वाटायला आणि कुटायला. डायरेक्ट हातानं चुरगळ बिगर मिठाच्या आणि तुझं मूळ येद का नाही त्याला लेपन दे. म्हणजे का नाही तुझं ती ठण जी करतं ना ती करायचं नाही. आणि तुला लयच वाटत असलं तर तू माझ्या समोर ये. तुला काय बोलायचंय ते बोल. कोर्टापर्यंत जा, काय करायचंय ते कर. मी म्हणते ना, माझी तुझी तर काय पर्सनल दुश्मनी नाही, काहीच नाही. पण तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल इतकंच पाप आहे, माझं ठरवलंयच तो वाटवं करायचं, तर माझ्या समोर ये ना. हे तर तिथं कशाला खातोय? तुला माहितीये का एखाद्याच्या बदनामीची केस पडली तर कशी पडती या? एकदा चौकशी कर. तुला तर काय सवडच नाही. तू तर मायालिकेच्या संसारामध्ये दंग झालेला आहेच. काय बोलू तुला आणि काय मला तर माझं डोकं चाललं नाही बघ. मला काय वाटतंय माहितीये का, मी जे गप बसते ना ते गप बसायला नाही पाहिजे. मी हातपाय माझा हलवाय पाहिजे, कारण माझ्या गप बसण्याचा तू फायदा घेतोय. माझी बदनामी करून तुला काय भेटणार आहे? हे बघ, माझा तर तुला वास सुद्धा नाही. सोड. मस्त तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल किती पाप आहे ते मला चांगलंच माहिती आहे. पण तुला कोणत्याच गोष्टीचा वास बी नाही. पण हिथं तिथं कशाला कुठानं करतो? तू जर खराच मर्द असशील ना, मर्दाच्या पोटचं जर असशील ना, सरळ माझ्या समोर ये. तू ह्याच्या त्याच्या आडून वार करू नको. लिकरू हाताशी धरून नंबर काढून घेऊ नको. लिकरू आहे म्हणून मी बी नंबर दिला होता, पण मला काय माहिती त्याच्या मागं तुझा हात आहे तू एवढं कांड करतोय म्हणून. तुला हे व्हिडिओ करून मी सगळ्या गोष्टींना सावध करते, तुला सांगते. मी फक्त काय म्हणते माहिती आहे का, बाबा व्हिडिओ केल्यावर तरी ह्याला वाटेल की चल बाबा आपण कुठं तर चुकतोय, ह्याची समज येईल. पण तुला काय वाटतं ही नाव घेत नाही काय नाही, तू टपून आहे. मला माहिती आहे तू टपून आहे. मी तुझं का नाही व्हिडिओमध्ये नाव घ्यावं किंवा कुणीतरी मला काहीतरी सांगितलं मी तुला फोन करून विचारावं तुला वाटतं. पण मी तसं करत नाही, कारण मी का नाही तुझ्यासारखा गु खात नाही. मी तुझ्यासारखा गु खात नाही म्हणून तू हिथं तिथं ही करतो. अरे ह्याच्या त्याच्या खाली कशाला कुणाला घेऊन जातो या? लय घाण येतोय तोंडाला बोलायला, पण नको बोलायला हो मला. समजणे वाले को इशारा कापे. तुम्हाला सगळ्यांना तर कळलंच असेल, पण ही स्पेशल व्हिडिओ होता त्याच्यासाठी, कारण लय दिवसाची गोष्ट नाही, कालचीच गोष्ट आहे. मायानंदला पण काय 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 बोललेलं आहे. इथे म्हणले ते सगळेजण जमा होतो म्हणले ते या.